खबर वही जो सच को दिखाएं। नमस्कार मित्रांनो, जनता न्यूज सेलूला आपले प्रेम असेच कायम ठेवा। आमचं YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राइब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका। धन्यवाद। जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील कोलगाव शिवारातून धक्कादायक वास्तव समोर आले आहे। शेतपांदण रस्त्यावरील पूल अवघ्या एकाच वर्षात खचल्याने शेतकऱ्यांचा शेताशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटला आहे। शेतीची कामे ठप्प होण्याची वेळ आली असून शेतकरी संतप्त झाले आहेत। दुसरीकडे गरज नसताना तब्बल 5 ते 7 लाख रुपयांची सुरक्षा भिंत उभारल्याचा गंभीर आरोपही होत आहे। मग निकृष्ट दर्जाचे काम कोणी केले? जबाबदार अधिकारी कोण? सार्वजनिक पैशांचा अपव्यय झाला का? पहा संतप्त शेतकरी काय म्हणतात। जी इथे 5-6 लाख रुपये खर्चून सुरक्षा भिंत बांधण्यात आली नाल्यावर, याचा तुम्हाला काही फायदा आहे का? कोणताही एकाही कास्तकाराला त्याचा कोणताही फायदा होत नाहीये। कसा का नाही बा? तो रस्ता फक्त एका कास्तकारापुरता मर्यादित आहे आणि इतर इकडला जो रस्ता आहे, जो मेन रस्ता हा पडतो गावालगत पासून निघाला तर हा डायरेक्ट टेकडीपर्यंत जातो। पण इथे हजारो कास्तकार म्हणजे भरपूरसे कास्तकार इथे रहदारी करत असतात, पण पावसाळ्यामध्ये इथे जाण्या येण्याची काही व्यवस्था नसते। आम्हाला लटकून जावं लागते तिथे शेतामध्ये रात दिवस। तुमच्या गाड्या वगैरे बंड्या वगैरे नाही, पावसाळ्यामध्ये खूप त्रास होत असतो। बंड्या वगैरे काही जात नाही काहीच नाही। आम्हाला सुद्धा शेतामध्ये रात्रंदिवस तिथे राहावं लागते कधी कधी। म्हणजे तुम्हाला आता शासनाकडून का मागणी आहे? आम्हाला शासनाकडून एकच मागणी आहे की हा जो रहदारीचा मेन रोड आहे त्याला दुरुस्ती करून आम्हाला सुरळीत जाण्याचा मार्ग करून देण्यात यावा। हे सुरक्षाची भिंत बनली आहे 5-6 लाख खर्च करून, का रस्ता बनायला पाहिजे होता? तुम्हाला काय वाटतं? नाही, तसं तर ही सुरक्षा भिंत 2-3 कास्तकारासाठी एक रस्ता होता आणि ही जी आहे ते पूर्ण शेता इकडे पूर्ण म्हणजे गावातले पूर्ण कास्तकार इकडे आहे। आता काय त्रास होतो तुम्हाला? हां, रस्ता खराब असल्यामुळे काय त्रास आहे? रस्ता खराब असल्यामुळे जाण्या येण्यास तकलीफ होती आणि जे आहे आम्हाला बंडी आणि मोठं वाहन जाण्यास तकलीफ या रोडमुळे नद्याला जर पूर आला तर ह्या नाल्यावरून पाणी राहते? हो ना, पुरवून पाणी राहतं। थोडंसं पण पाणी आला तरी पण पाणी राहतं। भरपूर प्रमाणात पाणी पायदळ राहतं। सुद्धा जाण्याची याच्यात सुविधा नाही। ते या त्रासामुळे पडलेले आहे। आमच्या हात भरपूरदा बेकार झालाय, गाड्याचं नुकसान झालंय। भरपूर लोक नाल्यामध्ये पाण्याच्या वाहतुकीमध्ये पडण्यात आले आहेत। गाड्या वगैरे पलटी झाली? हा, पलटी झाली। एक बुलेरो वगैरे झाली, मागे एक बंडी पलटी झाली कास्तकाराची। म्हणजे भरपूर नुकसान झालं त्या कास्तकाराचं। बैलाला इंजर्ड वगैरे झालं होतं, पण शासनाने अजूनपर्यंत काही याचं आम्हाला दखल घेतली नाही। मागे आम्ही आमदार साहेबांना एक निवेदन सुद्धा दिलं 1-1.5 महिना अगोदर, तर त्यांचं काही आम्हाला अजूनपर्यंत काही आलेलं नाही। पालकमंत्र्यांबरोबर करून आता तुम्ही काय मागणी करणार? पालकमंत्र्यांना एवढंच मागणी आहे आमची की हावाला रस्ता सुरळीत करून ह्या पुलाची दुरुस्ती करून आम्हाला रहदारीसाठी रस्ता मोकळा करून चांगला योग्य प्रमाणात करून देण्यात यावा। गणेश खोडके, संपादक, जनता न्यूज सेलू।